2026मध्ये परळीतील एक युवकांचा निर्घुण हत्या करण्यात आली आणि त्याच्या बॉडीवर पण टॉर्चर करण्यात आला, म्हणून सर्व समाज बांधव पेटून उठले आणि त्यांनी 2 दिवस अगोदर पोलीस स्टेशनवर धाव घेतला आणि पोलिसांनी आमची तक्रार घेऊन त्यांना अरेस्ट पण केले. IPS ऋषिकेश शिंदे साहेब आणि तिथले जे PI आहे ग्रामीणचे सय्यद साहेब आणि LCBची जी टीम आहे सानप साहेबांची, त्यांनी सगळ्यांनी मिळून जे कारवाई केली. आमची हे मागणी आहे आजच्या मोर्चाच्या निमित्ताने की त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायदा अंतर्गत मुकोका लावण्यात यावा आणि आमच्या परिसरात फिर अशी घटना होणार नाही म्हणून त्यांची धिंडे काढून सर्व जे दादागिरी करणारे पोर आहे त्यांच्यापर्यंत ते मेसेज पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे की जे वाढलेली दादागिरी आहे ते कुठेतरी शांत होईल. ह्याच्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. मुक्ती साहेब, खरं म्हणजे सुरुवातीला हे अपघात वाटला, नंतर हा घातपात झाल्याचं समोर आलेलं आहे आणि याच्यामध्ये साधारणतः 2 व्यक्तींनाही अटक केलेलं आहे. सुरुवातीला हे अपघात होता, पण जे ऑडिओ क्लिप कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि ऑडिओ क्लिपाच्या निमित्ताने तिथली जे पोलीस प्रशासन आहे त्यांनी पण कारवाई केली, CCTV फुटेज पण चेक केले आणि त्यांनी आरोप सिद्ध झाल्यानंतर आरोपींना अटक केला. पण आमच्या अशी मागणी आहे की हे 2 लोकांचं काम नाही आहे, ह्यांच्यासोबत आणखी काही तथ्य ते तपासाचा भाग आहे आणि पोलीस हे तपास व्यवस्थित करील अशी आमची आशा आहे. आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यास आपली पुढची काय भूमिका? जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाले तर जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय दळावर आम्ही मोर्चे काढणार आणि ह्याच्यासाठी आंदोलन करणार आणि सुप्रीम कोर्टपर्यंत लढण्याची, मी जमियतुल उलमा हिंदच्या महाराष्ट्र कोर कमिटीचा मेंबर आहे, सुप्रीम कोर्टपर्यंत धाव घालण्याची आमची तयारी आहे आणि इथले जे आमचे वकील संघ आहे सर्व समाजाचे त्यांनी पण आम्हाला केलेलं आहे की न्याय मिळेल, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. साहेब, खरं म्हणजे पाहिलं तर अतिशय शांततेमध्ये आपण हा मोर्चा काढलेला आहे. आपल्या भावना तीव्र होत्या परंतु त्या आपण अतिशय शांततेमध्ये मांडलेल्या आहेत. शांततामध्ये मोर्चा ह्यासाठी काढला आहे की सध्या जी परिस्थिती आहे, डिझेल पेट्रोल भेटत नाही, लोकांच्या हाती काम नाही आणि उद्याच बंद ठेवून लोकांना आपल्याकडून काही इजा ना पोचावा म्हणून आम्ही हे शांततेत हे मोर्चा काढला आणि पुढे जर शासन जागा झाला नाही तर आम्ही परळी काय, आमच्यात एवढी ताकद आहे, आम्ही महाराष्ट्र बंद पाडू शकतो. आजचे प्रमुख मागण्या काय होत्या? आजची जे प्रमुख मागणी आहेच की ते त्यांच्यावर मुकोका लावण्यात यावे आणि जे आरोपी त्यांच्या सोबत आहे आणि ज्यांनी त्या आरोपींना शरण दिली आहे, मदत केली आहे, त्यांना पण आरोपी करा, हे आमची मागणी आहे. ओके.